नमस्कार. गीता वर्गाच्या 7व्या सत्रात इंटरव्हल नंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि इंटरव्हल पूर्वी आपण योगशास्त्राला सुरुवात केलेली आहे. ब्रह्मविद्या आपली झालेली आहे पूर्ण. स्वधर्म आपल्याला कळलेला आहे आणि त्या स्वधर्माची सांगड आता योगशास्त्राशी कशी घालायची आणि कोणत्या योगांचा आधार घेऊन आपला प्रवास आपल्या मुक्तीपर्यंतचा हा आपण सुकर करून घ्यायचा, याची चर्चा इथे चालू आहे. आणि इंटरव्हलच्या आधी मी म्हटल्याप्रमाणे 2 मार्ग आपल्याला अवेलेबल आहेत. एक म्हणजे आकाश मार्ग आणि दुसरा भूमी मार्ग. आकाश मार्गाला अ, विहंगम किंवा गरुड मार्ग असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि भूमी मार्गाला मुंगीचा मार्ग किंवा सरपटत जाण्याचा मार्ग असाही आपण बघितलं. आणि भूमिमार्ग म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून कर्मयोग आहे, ज्याचा अवलंब केल्यावर आपण योगी किंवा कर्मयोगी बनतो. आणि आकाश मार्ग म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून ज्ञानयोग आहे. आणि सांख्यांचा तो ज्ञानमार्ग पत्करला आपण एकदा, की आपण ज्ञानी बनतो. आणि शेवटी दोघांचाही प्रवास पूर्ण होतोच होतो, काही झालं तरी. इनफॅक्ट या 2 मार्गांवर न चालणाऱ्या किंवा स्वधर्माचा किंवा योगशास्त्राचा मुळीच अवलंब न करणाऱ्या सर्व लोकांना सुद्धा शेवटी मुक्ती मिळतेच मिळते. हे आपण ब्रह्मविद्येतून बघितलेलं आहे. आणि असं असताना का बरं आपण इतकी धडपड करावी? का स्वधर्म पाळावा? का योगशास्त्राचा अवलंब करावा? याचं उत्तरही आपल्याला माहिती आहे, की हे सगळं आपण आपल्या स्वतःच्या सुखासाठीच करतो. म्हणजे आपला जो प्रवास आहे तो स्मूथ, फास्ट आणि एन्जॉयबल होण्यासाठी करतो. अ, अ, श तर हे सगळं स्वांत सुखायच शेवटी आहे. नाहीतर जगण्यासाठी काय कोणीही जगतं. रस्त्यावरचे भटके कुत्रे सुद्धा आयुष्य हे व्यतीत करतातच करतात. कमी जास्त अ, अ, सुख किंवा दुःख भोगून हेही आपण बघतो. पण आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, तो किती अमूल्य आहे आणि तो का अमूल्य आहे याची कारणं सुद्धा आपण ब्रह्मविद्येत बघितलेली आहेत. आणि मनुष्य योनीचा भोग योनी म्हणून वापर करून ती फुकट घालवण्यापेक्षा मोक्ष योनी किंवा कर्म योनी म्हणून वापर करावा. आपल्या फ्री विलचा, आपल्या इच्छाशक्तीचा चांगला उपयोग करावा आणि आपण आपलंच हित करून घ्यावं. म्हणजे जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये, "उद्धरेद आत्मनात्मानं, आत्मानं अवसादयेत. आत्मैव आत्मनो बंधू, आत्मैव रिपुरात्मनः." म्हणजे आपण स्वतःच विचार करून स्वतःचा उद्धार करायचा असतो. आपला पशुयोनीत अ, अ, आपलं स्खलन हे कधीही होऊ द्यायचं नाही. याचं कारण जर ठरवलं, तर आपण आपले सर्वात चांगले मित्र होऊ शकतो. आणि जर आपण अनअवेअरनेसमध्ये किंवा ॲब्सेंट माइंडेडली किंवा कसं तरी आयुष्य जगलो, तर आपले सर्वात मोठे शत्रू हे आपण स्वतःच असतो. जग हा एक फक्त आरसा आहे, ज्यात जे आपलं खरं-खुरं प्रतिबिंब आपल्याला सतत दाखवत असतं. त्यामुळे जगाचा आरसा म्हणून उपयोग करून घेऊन आपण सगळ्यात जास्त चांगले कसे दिसू, हे प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आपण बाहेर पडताना नेहमी नीटनेटकंच बाहेर पडतो, की नाही? तसं जगताना सुद्धा जगाचा आरसा म्हणून वापर करून नीटनेटकंच जगण्याचा प्रयत्न करावा. गीतेचा नकाशा म्हणून उपयोग करावा. स्वधर्माचा मार्ग आपल्या मुक्तीपर्यंत आखून घ्यावा आणि योगशास्त्राचा वापर करून अनेक प्रकारची योगाची वाहनं वापरून आपण आपल्या गंतव्यस्थानापर्यंत सगळ्यात लवकर अ, अतिशय सुखकारक पद्धतीने, आनंददायी पद्धतीने स्वतः आनंद घेत आणि दुसऱ्याला आनंद देता-देता पोहोचावं याच्यापेक्षा आणखी काय? आता आपण या 2 मार्गांविषयी बोलणार आहोत. पहिलं आपण हेलिकॉप्टर राईड विषयी बोलूया. हेलिकॉप्टर राईडचं मला आठवत नाही मी जनक राजाची गोष्ट सांगितली की नाही. पण अष्टावक्र गीता म्हणून एक
दुसरी वेगळी गीता अष्टावक्र ऋषींनी जनक राजाला सांगितलेली गीता पण खूप प्रसिद्ध आहे. किंबहुना अष्टावक्र गीता ही खूप छोटी आहे आणि तिला महागीता असं म्हणतात. म्हणजे संपूर्ण ह्युमन विस्डम मध्ये अष्टावक्र गीतेचं महत्व हे काकणभर भगवद्गीतेपेक्षाही जास्त सांगितलेलं आहे. याचं कारण असं की अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र ऋषींनी जनक राजाला सांख्ययोग सांगितला आणि तो सांख्ययोग जसा अर्जुनाला कळला नाही तसा जनक राजाला कळला आणि तो कळला आणि त्यातलं त्याचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालं परिवर्तन झालं ते इतकं तत्काल होतं इन्स्टंटेनियस होतं की तो अष्टावक्र ऋषींच्या तोंडून अष्टावक्र ऋषी म्हणजे काय 8 ठिकाणी व्यंग असलेलं एक 14 वर्षाचा मुलगा ते अष्टावक्र ऋषी ते सांगता सांगताच जनक राजात इतकं परिवर्तन झालं की जनक राजा नाचायला लागला अक्षरशः नाचायला लागला वेडापिसा झाला तो वारंवार तो अष्टावक्र ऋषींना साष्टांग नमस्कार घालू लागला मग तो म्हणायला लागला तोंडानेही तो म्हणत होता की माझा तुम्हाला नमस्कार शेवटी तर तो असं म्हणायला लागला माझा मलाच नमस्कार म्हणजे जर 4 लोकांनी जनक राजाचं वर्तन त्यावेळेस बघितलं असतं ना तर ते थोडेसे साशंक झाले असते की याला आपला राजा म्हणून कसा स्वीकारावा आता किंवा काही वेडापिसा तर नाही ना झालेला हा असा इतकं ते इन्स्टंटेनियस असतं हेलिकॉप्टर राईड ज्ञानमार्ग म्हणजे ताबडतोब आज रोग उद्या उधार हा प्रकारच नाही तिथे पण अत्यंत कठीण असा हा मार्ग आहे तो सगळ्यांना समजतो असं नाही सांख्ययोग आपण त्याच्यावर चर्चा करूया आणि थोडस समजावून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे जरी आपल्याला अगदी कळला आणि वळला नाही तरी आपल्याला थोडीफार कल्पना सांख्ययोगाची निश्चितच येऊ शकेल किंबहुना कळला पण वळला नाही तरी सुद्धा त्यात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही 99.99% प्रतिशत लोकांसाठी हा मार्ग नाहीच आहे अहो हेलिकॉप्टर राईड खूप छान असते पण त्याला पैसे पण जास्त लागतात आपल्या खिशात तेवढे पैसे हवेत ना नाहीतर मग आपली रिक्षाच बरी असं असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं त्यामुळे सांख्ययोग समजला तर देवाची कृपा नाही समजला तर आपला कर्मयोग आहेच तर हेलिकॉप्टर राईड म्हणजे गरुड मार्गाने जायचं असेल तर सांख्ययोग हे सर्वोत्तम वाहन आहे आणि शेष मार्गाने जायचं असेल किंवा पिपीलिका मार्गाने जायचं असेल कर्म मार्गाने जायचं असेल तर निष्कर्म योगासारखं साधन नाही हे आपण कर्मसोपानाची चर्चा करताना बघितलेलं आहे आणि निष्कर्मयोग आपल्याला आठवत असेल इट इज अ कॉन्फ्लुएन्स ऑफ कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञानयोग म्हणजे ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोगाचा त्रिवेणी संगम म्हणजे निष्कर्मयोग त्यामुळे त्यात 3 प्रकारची वाहनं ऑलरेडी आलीच निष्कर्मयोग करताना तर ह्या दोन्ही योगांविषयी थोडं बहुत आपण समजावून घेऊया मग आपल्याला ठरवता येईल की बाबा आपल्याला झेपेल आपल्याला सुटेबल होईल असा मार्ग कोणता आणि त्या मार्गावरचं वाहन कोणतं तर पहिलं सांख्ययोगाविषयी थोडस बोलूया सांख्ययोग म्हणजे साक्षीभाव साक्षीभाव म्हणजे जस्ट पाहणं ऍज अ विटनेस आपल्या आयुष्याकडे म्हणजे साक्षी म्हणजे आपण जे मूव्ही मेडिटेशन जे करतो ना होमवर्क म्हणून त्या मूव्ही मेडिटेशन मध्ये आपण काय करतो समजा एखादा माणूस मूव्ही मेडिटेशन करत नसला तर तो काय करेल तर तो स्वतःच्या शरीरात राहून इतरांकडे बघेल आणि मग त्याप्रमाणे त्याचं जीवन व्यतीत होईल पण जो मूव्ही मेडिटेशन करतो तो स्वतःच्या शरीराच्या बाहेर बाहेर येऊन स्वतःकडेच अशा पद्धतीने बघतो की जसा तो इतरांकडे पण बघतोय आणि मग तो इमॅजिन करतो की संपूर्ण हे जे आयुष्य माझं उलगडलं जातंय प्रसंगात एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात दुसऱ्यातून तिसऱ्या अशा प्रकारे ते एक महानाट्य आहे आणि त्याच्यात अनेक कॅरेक्टर्स किंवा पात्र काम करतायत
आणि त्या पात्रांच्या मागे एक एक अभिनेता ऍक्टर दडलेला आहे. म्हणजे गब्बर सिंगचं पात्र अमजद खान करतोय शोलेमध्ये, किंवा वीरूचं पात्र धर्मेंद्र करतोय. बिचारे गेले आता धर्मेंद्र पाजी. खूप छान, म्हणजे त्यांनी आपल्याला आनंद दिला आणि आपण सदैव ऋणी राहूयात त्यांचे. त्यानंतर जयदेवचं काम अमिताभ बच्चन करतोय. बसंतीचं काम हेमा मालिनी करते. आणि हा एक सबंध पिक्चर आपल्या समोर उलगडला जातोय आणि तो आपण ऍज अ प्रेक्षक, ऍज अ स्पेक्टेटर खूप एन्जॉय करतोय. हे सगळं करणं म्हणजे मूव्ही मेडिटेशन, म्हणजेच साक्षीभाव, म्हणजेच सांख्ययोग, म्हणजेच हेलिकॉप्टर मार्ग. आणि हे जर तुम्ही सतत अभ्यासाने करू शकला, आणि अभ्यास तुमचा इतका, साधना तुमची, साधनेने तुम्हाला हे नैसर्गिकरित्या साध्य झालं, की याच्या पुढे कायमच तुम्ही शरीराच्या बाहेर राहूनच सगळ्या जगाकडे बघाल आयुष्यभर, तर मग सांख्ययोग साधला. मग तुम्ही स्वतःच्याही जीवात्म्याकडे बघू शकता. यू यू कॅन वॉच युअरसेल्फ डू द राइट थिंग. यू कॅन वॉच युअरसेल्फ प्ले स्वधर्म. यू कॅन वॉच युअरसेल्फ बिकम अन इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ गॉड. हे जर तुम्ही करू शकलात साक्षी भावनेने, तटस्थ भावनेने, तर तुम्हाला सांख्ययोग जमला, तुम्ही ज्ञानी झाला. त्याच्यापेक्षा मिळवण्यासारखं ज्ञान काहीच नाही. कारण जेव्हा तुम्ही साक्षी भावनेने सगळीकडे बघत असता, तेव्हा तुम्ही स्वरूपातच असता. मग तिकडे स्वधर्मही नसतो. कारण स्वधर्मासाठी स्व लागतोच ना हो वेगळा. पण साक्षी भावात काय होतं, की हा जो स्व वेगळा असतो ना, तो ईश्वरात किंवा परमात्म्यात विलीन झालेला असतो. त्यामुळे तो वेगळा असा उरतच नाही. जसा एखादा समुद्राचा थेंब हा समुद्रात मिसळल्यावर आपल्याला कळतं का, की अरे समुद्रात ना या गंगेचं पण पाणी मिसळलेलं आहे आणि यमुनेचं पण पाणी मिसळलेलं आहे. आणि समुद्रातला हा भाग म्हणजे गंगेचं पाणी आणि तो भाग म्हणजे यमुनेचं पाणी. असं आपण वेगळं-वेगळं करू शकतो का? कधीही नाही. त्याप्रमाणे जिथे स्वच नसतो, तिथे कसला हो स्वधर्म? स्वधर्म हा कर्मयोग्यांसाठी झाला. ज्ञानी माणसांसाठी किंवा सांख्य योगामध्ये स्वधर्म सुद्धा नाही. फक्त पाहणं. आणि काय होतं, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, "जगी पाहता पाहणे जात आहे." म्हणजे असं पाहता, पाहता, पाहता शेवटी आपण जसं आधी चर्चा केली होती, की आपण ॲक्शन केली, की ईश्वर रिॲक्शन आणि रिझल्ट असे 2 गोष्टी आपल्या पदरात टाकतो. त्याप्रमाणे रिॲक्शन काय होते, जगी पाहता पाहणे जात आहे. मग पाहणारा आणि जे पाहिलं जातंय ते दृश्य असा दुजाभावच संपतो. आणि फक्त आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं उरतं. थोडक्यात तुम्ही ईश्वर होता. तुम्ही परमात्मा होता. तुम्ही स्वरूपाला प्राप्त होता आणि तिथे तुम्हाला ताबडतोब मुक्ती मिळते. आणि मुक्ती मिळाल्यावर तर काय मजाच मजा. म्हणूनच तर बिचारा जनक राजा असा शेवटी, म्हणजे इतरांच्या दृष्टीने वेड्यासारखं वागायला लागला. पण अ, खरं ते वागणं हे एका मुक्त झालेल्या माणसाचं होतं, वेड्याचं नव्हतं. हा फरक आपल्याला समजतो. तो इतरांनी पण समजावून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे जनक राजाला लोकं उगीचच साशंक नजरेने त्याच्याकडे बघणार नाही. तर असा हा सांख्ययोग, असा हा साक्षीभाव, आणि तो जमण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? मूव्ही मेडिटेशन केलं पाहिजे. दुसरं, आणि ती अफर्मेशन्स म्हटली पाहिजे, की सोहम, मी शुद्ध चैतन्य आहे. असं आपण एकदा, मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही. मन, बुद्धी, शरीर ही मला दिलेली उपकरणं आहेत भगवंतांनी माझ्या प्रवासासाठी. जसं प्रवासाला निघताना आपली आई नाही का आपल्याला दही-भात वगैरे तत्सम गोष्टी बांधून देते. "अरे थोडे पैसे ठेव गाठीला, हा दही-भात ठेव, मध्ये बस थांबली कुठे तर सावलीत बसून खा हा दही-भात." असे काय-काय आपल्याला देते ना प्रवास सुखकर व्हावा म्हणून. तसं शरीर, घे बाबा हे शरीर म्हणजे तुला चांगला जीवनाचा अनुभव घेता येईल. घे बाबा हे मन म्हणजे अ, तुला भावनांचा आस्वाद घेऊन जीवनाचा परिपूर्णतेने उपभोग घेता येईल. आणि घे बाबा ही बुद्धी म्हणजे तुला हे जे मन आहे ना, ते
ताब्यात ठेवता येईल बुद्धीचा वापर करून वगैरे सगळं ही उपकरणं आहेत हे एकदा कळलं आणि आपण कोण आहोत हे एकदा कळलं, की मग आनंदच आनंद. आणि आपण कॉन्शियसनेस आहोत हे एकदा कळल्यावर केवळ पाहण्याखेरीज आपण काही करूच शकत नाही. म्हणजे हाताने जसं आपण कामच करू शकतो किंवा डोळ्यांनी पाहू शकतो. डोळ्यांनी ऐकू शकत नाही. आणि आपल्याला समजा आपण कळलं, आपण म्हणजे डोळा. तर मग आपण ऐकू शकू का? ऐकूच शकणार नाही. फक्त पाहू शकू. कारण आपण म्हणजे डोळा. तसं आपण म्हणजे शुद्ध चैतन्य, आपण म्हणजे कॉन्शियसनेस हे एकदा कळलं, की फक्त कॉन्शियस राहणे एवढंच आपल्या हातात होतं. बाकी दुसरं काही आपण करूच शकत नाही. म्हणून तर भगवंतांनी गीतेत म्हटलेलं आहे ना, की "अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते." म्हणजे ज्याला वाटत असतं, की मी हे केलं, मी याव केलं, मी त्याव केलं, मी अमुक केलं, मी तमुक केलं. तो बिचारा विमूढ असतो. म्हणजे तो थोडक्यात त्याला कळत नसतं आपण काय बोलतोय. कारण ॲज कॉन्शियसनेस तुम्ही काही करू शकतच नाही. फक्त तुम्ही कॉन्शियस राहू शकता. तुम्हाला जाणीव होणं एवढंच तुम्ही करू शकता. आणि असं जेव्हा जगाकडे आणि आयुष्याकडे तुम्ही पाहायला शिकता, मूव्ही मेडिटेशनच्या द्वारे, अफर्मेशनच्या द्वारे, गीतामृतम या गीतेच्या मायक्रोस्कोपिक अ, ग्रंथाचा अभ्यास केल्यामुळे, तेव्हा मग जगी पाहता पाहणे जाता हे होतं आणि अवघा रंग एकची झाला आणि उरला फक्त श्रीरंग. पूर्णपणे परमात्म्यात विलीन झाला किंवा पाणी आता समुद्रात मिसळलं, असा त्याचा अर्थ आहे. तर एवढं सांख्ययोगाचं महत्व आहे. म्हणून निदान सांख्ययोग काय आहे हे आपल्याला कळलेलं तरी असावं, यासाठी ही धडपड. ते वळू सुद्धा शकेल बरं का. तुम्ही फक्त प्रामाणिकपणे साधना करायची. जे होमवर्क दिलंय ते करायचं. आणि जर परमेश्वराची तुमच्यावर कृपा असली, तर कदाचित जनक राजासारखा तुम्हाला सांख्ययोग कळेल आणि वळेल. आणि जर थोडंफार काही पुण्य आपल्या हातून कमी झालं असलं पूर्वायुष्यात, तर मग निदान कळेल तरी वळण्यासाठी आपल्याला कर्ममार्ग आहेच अवेलेबल अर्जुनासारखा, नाही का? तर आता जनक होण्याचा प्रयत्न करा आणि जर ते समजा ईश्वर कृपा त्याच्यात झाली नाही, तर अर्जुन तरी व्हा. निश्चित ईश्वर कृपा होईलच. निष्कर्म योगावर आपण बोललेलो आहोत. निष्कर्म योग हा कर्ममार्गावरचा सर्वोत्तम योग आहे. आणि अवेअरनेस, ऍक्शन आणि ऍक्सेप्टन्स या 3 ए लक्षात ठेवल्या की निष्कर्मयोग कळतो आणि मग तो आचरणात सुद्धा आणता येतो. अवेअरनेस म्हणजे बिफोर टेकिंग द ऍक्शन, ऍक्शन म्हणजे युअर डीड व्हाईल टेकिंग द ऍक्शन, आणि ऍक्सेप्टन्स म्हणजे आफ्टर द ऍक्शन इज परफॉर्म, ऍक्सेप्टिंग द रिझल्ट ओव्हर विच वी हॅव नो कंट्रोल. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तर त्या रिझल्टचा अगदी भगवंतांचा प्रसाद आहे असं समजून केलेला सर्वथैव स्वीकार म्हणजे ऍक्सेप्टन्स. म्हणजेच अवेअरनेस म्हणजे ज्ञानयोग, की ब्रह्मविद्येच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आता मी जे काही करणार आहे ते करणार ही भावना. ऍक्शन म्हणजे इफेक्टिव्ह आणि एफिशियंट योग्य ऍक्शन करायची आणि ती योग्य प्रकारे करायची, म्हणजे डुईंग द राईट थिंग अँड डुईंग इट द राईट वे. हे झालं ऍक्शन ओरिएंटेड कर्मयोग. आणि शेवटी भक्तियोग म्हणजे समर्पण, म्हणजे ईश्वराला माझ्यापेक्षा जास्त कळतं. मुळात ईश्वर आहे. दुसरं, ईश्वराला माझ्यापेक्षा जास्त कळतं. त्यामुळे जेव्हा त्याने मला असा प्रसाद दिलेला आहे, तेव्हा निश्चितच त्याची योजना याच्या मागे काहीतरी असणार. म्हणजे आता तो प्रसाद मला जरा नको आवडू दे. म्हणजे मला कदाचित असं वाटेल, की अरे एवढा तिखट प्रसाद, मग मला ठसका लागला तर काय होईल? पण जेव्हा भगवंतांनी स्वतः तिखट प्रसाद दिलेला आहे, त्याचा अर्थ काहीतरी त्यांचा हेतू आहेच, की निदान तिखटाची सवय व्हावी असा तरी हेतू असेल. जे काही असेल ते. पण त्याचा अगदी मनोभावे पूर्णपणे आणि कोणतेही
आड पडदा न ठेवता केलेला स्वीकार म्हणजेच परमेश्वराप्रती केलेलं समर्पण. आणि तोच भक्तियोग. याच्यापेक्षा वेगळी भक्ती नाहीच दुसरी. तर या निष्कर्म योगाच्या मार्गावर चालण्यासाठी काय केलं पाहिजे? तर रुटीनमध्ये मूव्ही मेडिटेशन, अफर्मेशन, गीतामृतमचं वाचन हे सगळं करत राहिलं पाहिजे. साधना केल्याशिवाय योग साधणार कसा, नाही का? तर त्यामुळे साधनेला पर्याय नाही. आणि एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय मुंगी किंवा शेषशाही सर्प हा आपल्या इच्छित स्थळी पोहोचणार कसा? म्हणजे गुगल मॅप्सने जरी तुम्हाला सगळ्यात चांगला मार्ग दाखवला, तरी शेवटी गाडी चालवणं तुमच्याच हातात आहे ना, लोकेशनहून डेस्टिनेशनला जायला. तशातला प्रकार आहे. आता सांख्ययोगाची प्रॅक्टिस कशी करायची याच्याविषयी आपण बोललो. बाय प्लेइंग द रोल ऑफ अ स्पेक्टेटर ऑफ द शो. तर आता हे थोडंसं मी सांख्ययोग आणि कर्मयोग आणि हाऊ टू प्रॅक्टिस निष्कर्मयोग बाय प्लेइंग द रोल ऑफ अन ऍक्टर इन द शो. आता हे थोडं समजून घेऊया आणि मग आपलं हे जे सत्र आहे ते आपल्या चर्चेसाठी आणि प्रश्नोत्तरांसाठी खुलं करूया. तेव्हा जरा आता काही मिनिटं काळजीपूर्वक ऐका की सांख्य योगाची प्रॅक्टिस कशी करायची आणि निष्कर्म योगाची प्रॅक्टिस कशी करायची. तर आता स्क्रीनवर तुम्ही वाचाल की सांख्य योगाची प्रॅक्टिस बाय प्लेइंग द रोल ऑफ अ स्पेक्टेटर ऑफ द शो अशी करायची असते आणि निष्कर्म योगाची प्रॅक्टिस बाय प्लेइंग द रोल ऑफ अन ऍक्टर इन द शो अशी करायची. तर आता याच्यावर थोडासा मी विस्तार करतो. आपण शोले या पिक्चरचंच उदाहरण घेऊया. शोले हा जसं एक महाचित्रपट आहे, तसं आपलं जीवन हे एक महानाट्य आहे. असा त्याच्या संदर्भ लावून शोले बद्दल जे आपण समजून घेऊ, तेच आपल्या जीवनात कसं वापरायचं हे आपल्याला कळेल. तर शोले पिक्चर म्हटला की त्याच्यात भाग घेणारे, ज्याला स्टेक होल्डर्स म्हणता येईल असे, किंवा कलाकार म्हणता येईल असे, अशा विविध कॅटेगरीज आहेत. म्हणजे कसं की शोले जर करायचा झाला तर तुम्हाला काय लागेल? स्टेज लागेल, म्हणजे सेट्स लागतील. त्याच्यानंतर स्क्रिप्ट रायटर लागेल, कोणीतरी स्टोरी लिहायला पाहिजे ना शोलेला. मग त्याच्यानंतर कास्टिंग डिरेक्टर वगैरे लागेल, की कॅरेक्टर्स म्हणजे वीरूची भूमिका धर्मेंद्रनी करायची, बसंतीची हेमा मालिनी करायची, असं कोणीतरी ठरवणारा लागेल. मुळात प्रोड्युसर लागेल, कारण शोले बनवण्यासाठी प्रोडक्शनची जी कपॅसिटी आहे किंवा पैशाची जी आवश्यकता आहे ते सगळं पुरवणारा पाहिजेच की. स्पॉन्सर लागेल या सगळ्या चित्रपटाला, म्हणजे प्रोड्युसर लागेल. त्याच्यानंतर डिरेक्टर लागेल, की भले जरी सलीम जावेदने स्टोरी लिहिली तरी बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना असा डायलॉग म्हणताना धर्मेंद्रच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय असावे हे त्याला कोणीतरी सांगायला हवं ना, धर्मेंद्रला. मग डायरेक्टर रमेश सिप्पी लागतील त्याच्यासाठी. मग ऍक्टर्स तर लागतील. अमिताभ लागेल, हेमा मालिनी लागेल, जया भादुरी लागेल, संजीव कुमार लागेल. त्याच्याशिवाय शोले होणार कसा? आणि शेवटी हे जे सगळं करणार, हा खटाटोप, हा अट्टाहास, तो कोणासाठी करायचा? तर शोले एकदा पूर्ण झाला की ते बघायला प्रेक्षकही लागतील, नाहीतर मग अर्थ काय शोलेला? तर इतके सगळे जेव्हा लोक एकत्र येतील तेव्हा शोले हा फेनॉमिनन घडू शकतो, हे आपल्याला कळतं नेहमीच्या कॉमन सेन्सनुसार. आता आपण ह्याचा आपल्या जीवनाशी संबंध लावूया. शोले जसा पिक्चर आहे ना, तसं आपलं जीवन हे एक महानाट्य आहे. शोले जसा एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात, एका सीन वरून दुसऱ्या सीन मध्ये उलगडत जातो आणि शोलेच्या अखेर संबंध स्क्रिप्ट सलीम जावेदचं एन ऍक्ट होतं, तसं आपलं जीवन हे एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात उलगडत जातं आणि परमेश्वराने आपल्यासाठी जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. प्रारब्ध काय, संचित काय, हे सुद्धा आपण ब्रह्मविद्येचा अभ्यास करताना बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला लगेचच कळेल की आपली स्क्रिप्ट कशी आपल्या जीवनात उलगडत जाते.
त्यानंतर डिरेक्टर्स असतात, म्हणजे आपले शिक्षक असतात, आपले अ, गुरु असतात. ते आपल्याला सांगत असतात, की "बाबा असा व्हा, तसा व्हा." म्हणजे हा जो निर्णय घेतल्यावर जे तुला फेस करावं लागेल, ते चांगल्या पद्धतीने फेस कर, वगैरे, वगैरे. म्हणजे तो झाला डिरेक्टर. प्रोड्युसर कोण? तर प्रोड्युसर मुळात ईश्वराने ही सगळी लीला म्हणून ह्या विश्वाचा पसारा रचलेला आहे. हा घाट घातलेला आहे. हे आपण ब्रह्मविद्येत बघितलं. आणि राहता राहिले मग ॲक्टर आणि स्पेक्टेटर. म्हणजे आता ह्या संबंध महानाट्यामध्ये आपल्यासाठी 3 रोल्स असतात, की जे आपण ठरवू शकतो, की आपण आपण कोण हे आपण ठरवायचं, की मी एकतर हा तरी आहे किंवा तो तरी आहे किंवा तिसरा तरी आहे. तर या संबंध महानाट्यात कोणते 3 रोल्स आपण प्ले करू शकतो? तर पहिलं म्हणजे आपलं जे पात्र आपण वठवतोय, ज्याची भूमिका करतोय, ते पात्र आपण आहोत असं आपण समजू शकतो. थोडक्यात म्हणजे काय? की अमजद खानने मी गब्बर सिंग आहे असं ठरवणं, हा एक त्याला चॉईस आहे. कारण त्याला फ्री विल आहे. तो म्हणेल की मी ठरवू शकतो ना मी कोण आहे ते. तर मी गब्बर सिंगच आहे, असं अमजद खान म्हणू शकतो. म्हणजे पहिला जो रोल आपला आहे तो वी कॅन से दॅट वी आर अवर कॅरेक्टर, वी आर अवर पर्सनॅलिटी, आय एम माय बॉडी, माइंड अँड इंटेलेक्ट असं आपण ठरवू शकतो किंवा किंबहुना ठरवलेलंच असतं. दुसरा चॉईस आपल्याला आहे, की आपण ठरवू शकतो, की नाही हां, गब्बर सिंग हे फक्त एक पात्र आहे शोलेमधलं. मी खरा अमजद खान म्हणजे ॲक्टर, की जे तो पात्र यथोचित वठवणार स्क्रीनवर. जसं रमेश सिप्पी आणि सलीम जावेद ठरवतील त्याप्रमाणे. त्यावर हुकूम. असं दुसरं ठरवू शकतो आपण. म्हणजे मी ॲक्टर आहे असं समजणं, हा मला दुसरा चॉईस आला. मग मी ॲक्टर आहे समजल्यावर मग स्वधर्म वगैरे येतं. मग त्या ॲक्टरचा काय रोल? तर सलीम जावेदने लिहिलेले डायलॉग म्हण आणि रमेश सिप्पीने म्हटल्याप्रमाणे एनॅक्ट कर. हा झाला त्याचा स्वधर्म. आणि तिसरा चॉईस आहे आपल्याला, की मी अमजद खानही नाही, मी गब्बर सिंगही नाही, मी शोले बघायला जाणारा एक मूव्ही फॅन, एक स्पेक्टेटर, एक फक्त साक्षी शोले या चित्रपटाचा. मी फक्त पाहणारा. हा तिसरा चॉईस आपल्याला उरतो. तर आता या 3 चॉईसेस केल्यावर त्याचे प्रोज आणि कॉन्स, फायदे आणि तोटे काय आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. आणि मग तुम्ही ठरवू शकता, की हे 3 चॉईसेस पैकी तुम्ही कोणता चॉईस करायचा. तर सगळ्यात पहिला चॉईस घेऊया पात्राचा. मी पात्र आहे. मी म्हणजे प्रसाद औटी. मी म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी. असं एकदा मी ठरवलं, की गडबड झाली. किंबहुना मी तसंच ठरवलेलं आहे आणि त्यामुळेच जीवनातलं सगळं दुःख हे मी त्यामुळेच भोगतोय. आणि हे जीवन असार आहे, जीवन अनफेअर आहे, अनजस्ट आहे, वाईट आहे, हा मर्त्यलोक आहे, हे हा दुःख देणारा प्रवास आहे. हे सगळं केव्हा येतं, जेव्हा मी निवड करतो, कळत किंवा नकळत, की मी म्हणजे मी करत असलेलं पात्र. त्यामुळे आणि सगळ्यांनीच तसं केलेलं असतं आणि म्हणूनच आज जगात दुःख आहे. दुसरा चॉईस माझा जो आहे, तो म्हणजे मी म्हणजे पात्र वठवणारा अभिनेता. आय एम एन ॲक्टर इन द शो. तर हा झाला निष्कर्म योग, हा झाला कर्म मार्ग. आणि इथे मग सगळं स्वधर्म वगैरे येतं आणि इथे तुम्ही जेव्हा अ, सलीम जावेदने लिहिल्या बर हुकूम आणि रमेश सिप्पीने सांगितल्या बर हुकूम जसे डायलॉग एनॅक्ट करता, तसं तुम्हाला सुख मिळत जातं आणि त्याच्या जेव्हा विरुद्ध जाता, तेव्हा दुःख तुमच्या नशिबी येतं. त्यामुळे पात्राची भूमिका केल्यावर दुःखच दुःख, अभिनेत्याची
भूमिका केल्यावर तुम्ही सुख आणि दुःख यांचं मिश्रण, कारण कधी कधी अभिनेत्याला पण कष्टांना सामोरं जावं लागतं ना. आता कुलीमध्ये अभिनय करता करता अमिताभच्या जीवावर बेतलं होतं, हे आपण बघतो. अभिनेत्या चांगला अभिनय केल्यावर प्रत्येक अभिनेत्याला वाटू शकतं की मला फिल्मफेअर किंवा ऑस्कर अवॉर्ड मिळावा, जगाने माझं कौतुक करावं. तर कधी कधी जग कौतुक करतं तेव्हा त्याला सुख मिळतं, आणि कधी कधी प्रेक्षक त्याला अ, तेवढा कौल देत नाहीत, तेव्हा त्याच्या वाट्याला दुःख येतं की अरे आपण इतका जीव तोडून अभिनय केला पण तरी सुद्धा प्रेक्षकांना आवडला नाही, मग काय उपयोग. असं सुख आणि दुःख मिश्रित, अ, अ, हे त्यांचं मिश्रण त्याच्या वाट्याला येतं. आणि तिसरं म्हणजे यू कॅन प्ले द रोल ऑफ अ स्पेक्टेटर ऑफ द शो. तो म्हणजे ज्ञानमार्ग, म्हणजे सांख्ययोग, म्हणजे यू आर ऑफ द सिल्वर स्क्रीन. शोलेशी तुमचा संबंध शोले बघण्यापुरताच आणि शोले एन्जॉय करण्यापुरताच. बाकी गब्बर सिंगला पोलीस अटक करोत अथवा न करोत, किंवा अ, 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 वीरूची भूमिका करताना धर्मेंद्र घोड्यावरून पडून त्याच्या गुडघ्याला मार लागो अथवा न लागो, तुम्हाला काही देणं घेणं नाही. म्हणजे तुम्ही हा तिसरा चॉईस करू शकता की यू कॅन बी अ स्पेक्टेटर. तर अशा पद्धतीने हे सगळं आहे. आणि जर तुम्ही पात्र आपण आहोत हे तुम्ही आता ठरवलेलंच आहे, आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या जीवनात दुःख भोगताय. आता तुम्हाला ठरवायचंय की तुम्ही ऍक्टर होणार की तुम्ही स्पेक्टेटर होणार. स्पेक्टेटर होणं हे अतिशय कठीण आहे. ऍक्टर झालात तर निदान तुमचं दुःखाचं प्रमाण कमी होऊन सुखाचं प्रमाण वाढू शकेल, कारण तेवढे तुम्ही त्या पात्रापासून दूर जाताय. आणि जर स्पेक्टेटर तुम्ही होऊ शकलात जनक राजासारखं, तर मग तुम्ही पूर्ण सिल्वर स्क्रीनच्या बाहेरच आहात ऑडिटोरियम मध्ये, आणि मस्तपैकी पॉपकॉर्न खात, चहा पीत शोले एन्जॉय करताय. तर आता ह्या सगळ्यात असा हा चॉईस आहे. आणि तुम्ही ऍक्टर व्हायचं ठरवलं तरी हरकत नाही, कारण 99% लोकांना तेवढंच जमेल. स्पेक्टेटर व्हायचं ठरवलं तर ईश्वर कृपाच आहे तुमच्यावर, तर ते कसं करायचं. तर तुम्ही एखादा चॉईस केलात की त्या दिशेने योगशास्त्राचा उपयोग कसा करून घ्यायचा, हे आता आपण उरलेल्या 5 भागात शिकणार. त्यामुळे आजचा अ, एक गीतेचा श्लोक वाचून आजचा सेशन संपवतो, आणि मग आपण पटकन प्रश्नोत्तरांकडे येऊ. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भव. यात भगवान म्हणतात की तुमच्या बुद्धीचा उपयोग करा, आणि तुम्ही लक्षात घ्या की तुमची सर्व कर्म म्हणजे तुमच्या चेतनेचं एक्सप्रेशन आहे, तुमच्या चेतनेचा विस्तार आहे. आणि ती कर्म करताना सतत तुमच्या लक्षात असू द्या की तुमचं जीवन हे एक महानाट्य आहे. तुम्ही पात्र नाही, म्हणजे तुम्ही वठवत असलेली भूमिका तुम्ही नाही, आणि तुम्ही ते भूमिका वठवणारा अभिनेता तरी आहात जर तुम्ही कर्ममार्ग पत्करला असेल तर, किंवा सरळ ऑडिटोरियम मध्ये बसून पिक्चर एन्जॉय करणारे प्रेक्षक तरी आहात, जर तुम्हाला सांख्ययोग लाभला असेल परमेश्वर कृपेने. एवढंच लक्षात ठेवा. होमवर्क करत राहा, आणि हळूहळू मुंगीच्या पावलाने असो नाही तर गरुड भरारी असो, तुमच्या उद्दिष्टाकडे चालत राहा. इथे मी थांबतो. आणि आता आपल्याला 5 मिनिटं उरलेली आहेत. 5 मिनिटात आपण प्रश्नोत्तर किंवा काही चर्चा तुम्हाला करायची असल्यास करू शकतो. अं, बोला मग. ती 18 जे हे आहेत योगातले, गीतेतले योग, त्यांची नावं हम्म. जरा फक्त दाखव. हो ती स्लाइड. हो, लगेच ना. दिसली. हा. ओके. हम्म. आणि कोणाला काही प्रश्न, काही कमेंट्स, काही सजेशन्स, किंवा एकूण काही फीडबॅक, तुम्हाला कसा वाटला सेशन, किंवा एकूण आतापर्यंत गीता वर्गातला प्रवास कसा वाटला, काही म्हणजे बोलायला तुम्हाला जरूर तुम्ही बोला. इंटरॅक्शनने मजा येते. नाही तर नुसतं एकटंच बोलत असल्यावर कधी कधी मला शंका येते की अरे मीटिंग मध्ये सगळेजण आहेत की नाही. काकू बोला तुम्ही. नाही, बोलून दे, त्यांना बोलून दे. हा, अर्चना बोल.
हं. हा मला अगदीच बाळबोध प्रश्न आहे की हे सगळं रणांगणात सांगितलं गेलं होतं हो. तर म्हणजे युद्ध खेळणं आणि ही गीता म्हणजे हे सगळं श्लोक आणि हे सगळं हे कसं काय म्हणजे माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे मला हे समजत नाहीये एक. हं, हं, आणि दुसरं म्हणजे आपण जसं रामरक्षा वगैरे म्हणतो नेहमी हं, हं. तसं कृष्णाच्या बाबतीतलं असं काही श्लोक किंवा स्तोत्र मला माहिती नाहीये असं काही आपल्या रोजच्या काय म्हणतो आपण याच्यात कधी ऐकला नाहीये मी असं काही स्तोत्र. हं. तर असं काही आहे का? असे दोन अगदी बाळबोध प्रश्न आहेत माझे. हां. पहिलं म्हणजे कृष्णाने त्याच्या योगमायेने हे घडवून आणलं आणि त्यावेळेला युद्ध कोणी करू शकत नव्हतं आणि अ, अ, थोडक्यात कृष्णाने टाईम प्लीज म्हटलं आणि मग ते सगळ्यांना द्यावं लागलं धर्मयुद्धाच्या नियमांनुसार आणि गीता सांगितली गेली. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सबंध भगवद्गीता हे श्रीकृष्णाने स्वतः गायलेलं स्तोत्र आहे. त्याच्यापेक्षा श्रीकृष्णाचं आणखी काय वेगळं स्तोत्र हवं? म्हणजे माझं सजेशन असं राहील, की काही स्तोत्र वगैरे पाठ करण्यापेक्षा गीतेचा 15वा अध्याय पाठ कर आणि तो जर जाणीवपूर्वक अर्थ समजून घेऊन म्हणत गेलीस, तर तुला प्रचंड फायदा होईल असं मला वाटतं. कारण त्याच्यात हे सगळे ओके. 3 रोल सांगितलेले आहेत. वामिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. म्हणजे याच्यात कृष्णाने सांगितलेलं आहे, की तुम्हाला 3 चॉईसेस आहेत. You can you can be your character, you can be actor playing the character, or you can be the spectator watching the actor play the character. So now you decide. हे जे आहे ना एक्झॅक्टली हे या 2 श्लोकात सांगितलेले आहेत. तीन पुरुष, क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कॅरेक्टर, ऍक्टर आणि स्पेक्टेटर. काकू तुम्ही विचारा कारण आता 1 मिनिटापेक्षा कमी उरलाय. मला नाहीये शंका काही. छान सांगितलंय सगळं कारण. खूप छान. थँक यू. तुमच्या फीडबॅकने मला नेहमीच माझा उत्साह वाढतो आणि आणखी जास्त नाही. चांगलं शेअर करायची इच्छा बळावते. तर आता कोणत्याही हो. क्षणी आपण आपली मीटिंग संपेल. असं मीटिंग मधून बाहेर फेकलं जाण्यापेक्षा मी जाणीवपूर्वक मीटिंग बंद करून संपवतो मीटिंग. धन्यवाद सगळ्यांना. हो, धन्यवाद.